नमस्कार. माझ्या मराठी भाषा विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती हिचा पहिला पाठ बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे कुमार भारती 10वीचं पुस्तक आहे, जे या ठिकाणी मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. त्यातला जो काही पहिला भाग आहे, पहिली कविता जी आहे, जय जय महाराष्ट्र देशा, आणि त्यानंतर दुसरा हा जो पाठ आहे बोलतो मराठी. हा बोलतो मराठी जो पाठ आहे, या पाठाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. बोलतो मराठी म्हणजे खरं तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण मराठी भाषा बोलतो. संत ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा म्हटलेलं आहे, माझी मराठीची या बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी रसिके अक्षरे मेळविना. मराठी भाषा ही अमृतालाही पैजा लावून जिंकून घेण्या इतकी सुंदर भाषा आहे, इतकी गोड भाषा आहे. मराठीमध्ये जेवढी काही मजा आहे, मस्करी आहे, जे काही वेगवेगळे भाव आहेत, हे आपल्याला फक्त मराठी भाषेतच बघायला मिळतं. अशीच काहीतरी गंमत या मराठी भाषेची या पाठामध्ये आपल्याला सांगितलेली आहे की मराठी भाषेमध्ये कशी मराठीतली गंमत आहे छान छान. चला आपण बघूया. पाठाचं नाव आहे बोलतो मराठी. याची लेखिका आहे डॉक्टर निलिमा गुंडी. मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगांमुळे विनोदाची कशी निर्मिती होते याचं वर्णन या पाठात आलेलं आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन नवीन माहिती मिळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट केले आहे. आपण जी काही मराठी भाषा बोलत असतो, बऱ्याचदा त्या भाषेमधून, त्या आपल्या बोलण्यामधून वेगवेगळे विनोद निर्मिती होत असते. आपण काहीतरी एक अर्थ बोलत असतो आणि समोरचा काहीतरी वेगळाच त्यातनं अर्थ घेत असतो आणि त्यातनं जी काही विनोद निर्मिती होते. अशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला बोलतो मराठी या पाठामध्ये जी काही विनोद निर्मिती होते ती थोडीशी अभ्यासायची आहे. तिची गंमत जी आहे मराठीची, ती या पाठातून आपण बघणार आहोत. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो, नको नको, मी माणूस आहे तेच बरं आहे. आली मोठी जादूगार. म्हणजे या ठिकाणी खरं तर तुम्हाला उत्तप्पा बनवू का याचा अर्थ तुमच्यासाठी, तुम्हाला खाण्यासाठी उत्तप्पा बनवू का असा प्रश्न अपेक्षित होता. पण नवऱ्याने थोडीशी गंमत करायची म्हणून त्यानं उत्तर दिले की नको नको, मी माणूस आहे तो बरा आहे, तू मोठी जादूगरीण आहेस. तर हा थोडासा विनोदाचा भाग आहे. पण अशा पद्धतीने आपण बरेच शब्द प्रयोग करत असतो की ज्यातनं वेगवेगळे अर्थ निघत असतात. आता इथं विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद येथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. आता बरेचसे शब्द प्रयोग बघा कशा पद्धतीने घुसले. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा त्याचा अर्थ होतो. बघा, आपण पोळ्या करतो, भाजी करतो, कुकर लावतो, पण या ठिकाणी काय शब्दप्रयोग आहे मुळात तर पोळ्या लाटणे, कुकर लावणे, भाजी फोडणीस टाकणे असे शब्दप्रयोग अपेक्षित आहे. पण आपण या शब्दांचा वापर करत नाही. त्यामुळं माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाहीये. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतलं तर किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे. बघा, मारणे हा शब्दप्रयोग आहे. तुम्हाला एकच मारणे माहितीये, म्हणजे फटका मारणे हा शब्दप्रयोग माहितीये. पण मारणे ह्या एका क्रियापदावरनं कितीतरी अर्थ निघू शकतात ते आता आपण इथे बघूया. उड्या मारणे, गप्पा मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ या ठिकाणी कोठेही आलेला नाहीये. हीच तर मराठी भाषेची गंमत आहे. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते आणि आपल्या मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी हे तर त्याचं मोठं श्रीमंती म्हटली पाहिजे. खस्ता खाणे म्हणजे खस्ता
हा खाद्यपदार्थ नाही. आपण म्हणतो ना खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे, पण खस्ता हा काही एखादा पदार्थ नाही की जो खाल्ला जातो, पण तरी सुद्धा आपण खस्ता खाणे हा वाक्प्रचार वापरत असतो, हे आपल्याला माहित आहे. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे, कंठ म्हणजे गळा आणि स्नान घालणे म्हणजे अंघोळ करणे. मग कंठस्नान घालणे हा जो युद्धाच्या प्रसंगी कंठस्नान घालणे तो वाक्प्रचार आहे. पण या ठिकाणी एक विनोद म्हणून कंठ घालणे म्हणजे गळ्याच्या खालून अंघोळ घालणे असा अर्थ आपण घेऊ शकत नाही. असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे. बघा या ठिकाणी दोन वाक्प्रचार आहेत, खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे. आता खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे, मदत करणे, आणि खांदा देणे म्हणजे एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे काही आपण प्रेताला खांदा देतो, असा दोन वेगवेगळा अर्थ आहे, पण अवयव मात्र एकच आहे, खांदा. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एका ऐवजी दुसरे जर क्रियापद आपण चुकून वापरलं तर अर्थाचा मोठा अनर्थ होतो. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. आता मूळचा जर खरंच अर्थ आपल्याला माहित असायला हवाय किंवा आपल्याला तो शोधायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शब्दकोश, मराठीचा जो काही शब्दकोश आहे, जसं तुमचा इंग्लिशची डायरी असते, डिक्शनरी असते, तसा मराठीचाही शब्दकोश असतो आणि तो शब्दकोश चालण्याची आपल्याला सवय असणं आवश्यक असतं. अक्कलवान म्हणजे हुशार. बघा, अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख. शब्द एकच आहे अक्कल, पण अक्कलवान जर म्हटलं तर हुशार आणि अकलेचा कांदा म्हटलं तर मूर्ख. हा फरक जो आहे तो आपल्याला माहित असायला हवा. म्हणजे जर एखाद्याने आपल्याला अतिशहाणा असं म्हटलं तर तो आपलं कौतुक करतोय की आपल्याला नाव ठेवतोय, हे आपल्याला कळण्यासाठी आपल्याला दोन्हीतला फरक माहित असणं आवश्यक आहे. तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस असं म्हटलं तर त्या हुशार मधला अर्थ सुद्धा वेगवेगळा असतो बरं का. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसलं तरीही अर्थाचा गोंधळ होतो. अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्वाचा. तिला हसणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे तिच्या सोबत हसणे आणि तिला हसणे. एखादी कोणीतरी मुलगी पडली तर तिला आपण हसतो, पण ती जर आपल्या शेजारी आली तर आपण तिच्याशी गप्पा मारताना हसतो. या दोन्ही हसण्यामध्ये फरक आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. जे काही उपसर्ग प्रत्ययामधला प्रत्यय आहे त्या प्रत्ययांची जागा बऱ्याचदा चुकलेली असते. तुझी मदत करणे या ऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद, बऱ्याचदा आपण असं म्हणतो मोठ्या समारंभामध्ये गेल्यावर तुम्ही ऐकत असाल की यांचे धन्यवाद, त्यांचे धन्यवाद. यांचे त्यांचे धन्यवाद नसतं तर ते यांना धन्यवाद, त्यांना धन्यवाद अशा प्रकारचा शब्दप्रयोग असणं अपेक्षित असतं. त्यांचे धन्यवाद या ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. ते यापुढे लक्षात ठेवा. कुणाचेही धन्यवाद मानताना यांना त्यांना धन्यवाद म्हणायचं, यांचे त्यांचे म्हणायचं नाही. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवीन इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, अरबी, फारसी, उर्दू, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपलेसे केलेले आहेत, आपल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधील शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. आता टेबलला मराठीत काय म्हणतात हा अर्थ आपण बऱ्याच अंशी विसरलेलो आहोत. असे बरेच शब्द आहेत की जे मराठीत त्याला अर्थ आहे, पण आपण इंग्रजी शब्द एवढे वापरायचे आपल्या परिचयाचे झालेले आहेत. बल्ब, ट्यूब, टेबल, पेन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचा मराठी अर्थ आपल्याला माहित नाही आणि आपण तो शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. आता बघा बरेच व्यक्ती अशा असतात, माणसं अशी असतात की त्यांना निम्म इंग्लिश आणि निम्म मराठी बोलायची सवय असते. त्यामुळे जी काही गंमत उडते ना ती वेगळीच. मी स्टडी केला म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणा ना. मी स्टडी केला, मी मराठी आहे,
आणि केला मराठी आहे. स्टडी फक्त इंग्रजी शब्द घालायचे. मी स्टडी केला, मी प्लेला चाललोय, मी ग्राउंडला चाललोय. याच्याऐवजी शुद्ध मराठी, एक वाक्य शुद्ध मराठीमधून बोलणं अपेक्षित आहे. बघा, अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. आता शब्दांची उत्पत्ती म्हणजे काय, की एखादा शब्द जर असेल तर तो कशा पद्धतीने उत्पन्न झालेला आहे आणि तो पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा तो सुरुवातीला शब्द तयार झाला त्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले, त्याला म्हणायचं शब्दाची उत्पत्ती. तर हा शब्दाची उत्पत्ती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातला, आता मोरांबा हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, नुकताच उन्हाळा येऊन गेलेला आहे. खूप सारे आंबे तुम्ही खाल्लेले आहेत. घरामध्ये कदाचित आईने करून ठेवलेला गुळांबा, साखरांबा, मोरांबा असे प्रकार तुमच्या घरात नक्की असतील. पण त्याला मोरांबा असं का म्हणायचं? कारण खरं तर त्याचा आणि मोराचा काही एक संबंध, मोर आंबा असं आपण म्हणतो, मोराचा आणि त्याचा काही एक संबंध नाहीये. त्याचं मूळ कारण काय आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली आहे हे आपण बघूया. मोरांबा या शब्दातल्या मोराचा म्हणजे मयुराचा याच्याशी काहीही संबंध नसून मोरस म्हणजे साखर, साखरेशी. आता जुन्या काळातली साखर मॉरिशस वरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो नाही का, तुला माझी कदरच नाहीये, हा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. पण खरं तर तो कदर नाही, कद्र असा शब्द आहे आणि तो शब्द आहे अरबी भाषेतून आलेला. त्याचा अर्थ आहे गुणांची पारख करणारा. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते ते, की अनुसया जी काही दत्ताची आई आहे त्याला आपण अनुसया म्हणतो. तर तो शब्द मूळ कसा आहे आणि कशा पद्धतीने त्याची उत्पत्ती झाली आहे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनुसया असं नाव नसून ते अनसुया असं नाव आहे. बघा, लक्षात ठेवा ही गोष्ट. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर हा संस्कृत मधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे. जरा जर्जर म्हणजे खूप वार्धक्याने वाकलेला, खूप वयस्कर झालेला, खूप म्हातारा झालेला, वार्धक्याने विकल झालेला. यामधील ज चे उच्चार तालव्य ज, तर जरा, थोडे, जर, कलावतू या शब्दातील ज चे उच्चार दंतमुली आहे. दंतमुलीय म्हणजे जो काही आपल्या तोंडामध्ये दाताचा भाग आहे तो शब्द उच्चारताना जिभेचं टोक ह्या दाताच्या मुळाला जर लागलं तर त्यातून जे काही उच्चार तयार होतात त्याला दंतमुली असं म्हटलं जातं. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई, बरेच शब्द असे आपण असतो की ते सेपरेट असतात पण आपण एकत्र लिहितो, किंवा एकत्र असतात ते आपण सेपरेट लिहितो. आता इथे एक छान उदाहरण दिलेलं आहे. सूतकताई हा शब्द बघा, सूतकताई एकच शब्द आहे. सूतकताई म्हणजे काय, की जे गांधीजी सूत काढायचे त्याला सूतकताई असं म्हटलं जातं. पण हा शब्द जर तुम्ही सूतक इकडं आणि ताई इकडं केला तर त्याचा अर्थ बदलतो. सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल, तसंच अक्षरशः हा शब्द सुद्धा आपण चुकीचा लिहितो बऱ्याचदा. हा शब्द जर लिहिताना अक्षर आणि शहा असा वेगवेगळा लिहिला तर अक्षरशः एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असू शकतं. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वाणगी. पुराणात वांगी नव्हतं, ते वाणगी होतं. वाणगी म्हणजे उदाहरणे, पण वाणगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात असं जी काही म्हण होती तर ती पुराणातली वांगी नाही तर वानगी म्हणजे पुराणातली उदाहरणे पुराणात असा त्याचा अर्थ होता. अशा काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. कला एकच शब्द आहे कलेवर, पण कलेवर याचा दोन अर्थ आहे. राजाचे कलेवर प्रेम होते म्हणजे एखादी चित्रकला असेल, शिल्पकला असेल, राजाचे त्या कलेवर प्रेम होते. आणि दुसरं, अपघातस्थळी कडेला कलेवर पडले होते. अपघातस्थळी कडेला कलेवर पडले होते. कलेवर म्हणजे प्रेत.
मृतदेह, त्याला कलेवर असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, कलेवर शब्द एकच आहे पण त्याचा किती मोठा फरक त्याच्यामध्ये येतो. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील अशी शक्तिस्थळं जाणून घ्यायला हवी. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आपल्याला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातो. म्हणजे पाऊस पडणे ही एकच क्रिया आहे पण त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वाक्यप्रयोग आहेत ते तयार केले जाऊ शकतात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावर आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवरे सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. तर अशा पद्धतीने हा जो काही पाठ होता बोलतो मराठी, हा पाठ त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पाठाच्या स्वाध्यायासाठी माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत नमस्कार.